योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। विज्ञानरोचिः परिपूरितान्तरबाह्याण्डकोशं हरितोपलाभं तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानदमानतोऽस्मि। ध्यायेद्धरिन्मणिनिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खवराभयानि दोर्भिर्दधानमजितं सरसञ्च भैष्मि सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनं। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम. सुंदरकांडाचे द्वितीय दिवसाचे हे प्रवचन कार्यक्रमाक तुमकां सर्वांक भगवत भक्तांक हांगा उपस्थित आशिल्ल्या सर्वांक प्रीतीन स्वागत करताची. कालच्या दिवसाक आमी सुंदरकांड आरंभ केलेले मात्र हनुमंताल अवतार कशी त्या हनुमंताल तसले एक श्रेष्ठ पुत्र जन्मा येवका म्हणून जाल्यार त्या आवसून अंजनान कितले तपस्या केले, कसन साधन केले, मतंग महर्षील मार्गदर्शनारी कसन एक साधन केले तिणे म्हणून आम्ही कालच्या दिवसाक ते चिंतन केले. तदनंतर हनुमंतू सुग्रीवाले सान असता म्हणतना सूर्योची एक फल पक्व फल म्हणून भ्रमेरी खावचे गेल्लो म्हणून घेवन त्या सूर्याक हांव खावचे गेलेलो सान आसतना आत्ता हांव वचून ते सूर्यपुत्र सुग्रीव धांवन आयला तागेले हांव सहाय कोरका म्हणून घेवन आलोचन करून तो सुग्रीवाले वचून राबून आसता. सुग्रीवाक वालीक तांगेल मध्य कलह उत्पन्न जाल्लेले तेदना सुग्रीवाक बहिष्कार करता वाली हो ऋष्यमुख पर्वतांत येवन सुग्रीव राबून आसता. थंय हनुमंत जाल्यार तागे लुटोवची आनी सुग्रीवाक दावका जाल्लेले केलो वानर ऋष्यमुख पर्वतांत थंय वास करनासताच. कितें म्हण थंय वालीन येवची तशें ना. मतंग महर्षीन वालीक शाप दिलेले, तूं आनी हांगा आयल्यार खंयचे क्षण तूं हांगा येता तुगेलें मरण प्राप्त जाता. ऋष्यमुख पर्वताक येवची तशें ना वालीन. ताका वालील भंय ना म्हणून घेवन आलोचन करून सुग्रीव थंय ऋष्यमुख पर्वतांत आशिल्लो. हनुमंतान रामाल सख्य करून दिले. रामाक सुग्रीवाक सख्य उत्पन्न जालें. राज्य प्राप्त करून दिवका म्हाका जायता म्हळें रामान म्हणलें सीतान्वेषणेक तूं म्हाका सहाय करका. जालें, ओपंद जालें. सुग्रीवाक किष्किंधा राज्याचें आधिपत्य मेळ्ळें जाल्यार रामाल कार्य विसरलो. हनुमंत एच्चर येवन न विस्मृतिस्ते रघुवर्य कार्या कथंचित सहिनोभिपूज्य. रामाल कार्यांत तुका विस्मृती येवची योग्य नाही. कितें म्हळ्यार आपत्कालांत ताण आमकां सहाय केला, आतां ताका आपत्काल आयला, आमी ताका सहाय करता. तेदन मात्र आमी मित्र म्हण जाताची. तेदन मात्र आमी ताका कृतज्ञता समर्पण केलेलें म्हण जाता, नातल्यार आमी कृतज्ञ जाताची.
लक्ष्मण दलरी येता क्रुद्ध जावन रोषावेशारे लक्ष्मण येऊन एच्चर दिता. आम्ही कालच्या दिवसा पळयल्या लक्ष्मण कसन उपदेश करता वालीक सुग्रीवाक. सुग्रीव मद्यपान मत्त जावन पोण असता ताका सांगता लक्ष्मण पळय सुग्रीवा तू ब्रह्मघ्ने च सुरापे च गोघ्ने भग्नव्रते तथा. ब्रह्महत्ये करी ताका प्रायश्चित्तस, सुरापान करी ताका प्रायश्चित्तस शास्त्र सांगता. व्रत धोरणो त्या व्रत भंग जाल्ल्यारी प्रायश्चित्तस. ह्या सर्व केल्यारी प्रायश्चित्त आसा जाल्यार एक हक्क मात्र प्रायश्चित्त ना. कसं नाही म्हळ्यार आम्ही इतर लोकाले सहाय घेवन तांकां प्रत्युपकार करनी म्हणून जाल्यार कृतज्ञता समर्पण करनी म्हणून जाल्यार तांकां खंयचे ना खंयचे रिती रे ताक मात्र त्या कृतज्ञ जाताचे आमी कृतज्ञता कृतज्ञ जायनाची. कृतज्ञ आनी कृतज्ञ हाका व्यत्यास आसा. कृतज्ञ म्हळ्यार कृतं जानाति तो म्हाका कसं की सहाय करनासता ते हांव उडगास दवरून घेता आनी योग्य कालारी मिज्जन कसन साध्य आसा खंयचे रितीर ताक कृतज्ञता समर्पण करता. कृतज्ञ म्हळ्यार कसं नाही कृतम हंती तो कसन करता म्हाका सहाय करनासता जिवनांत तो हांव तें विसरता आनी हांव खंयचे रितीर ताका कृतज्ञता समर्पण करना. हें कृतज्ञ जावचें. सुग्रीवा आत्ता तूं कृतज्ञ जालता. कृतज्ञानां कुतः शिवम. कृतज्ञ जाल्ल्या लोकांक मंगल खंय जाता कल्याण खंय जाता. तूं आतां कृतज्ञ जा. कृतज्ञ जाला म्हणून लक्ष्मण एच्चर दिता खंयच्याक प्रायश्चित्त सकल पापाक प्रायश्चित्त असा हक्क मात्र प्रायश्चित्त ना. हाजे अर्थ आमी खंयचेय पाप करूं म्हण अर्थ नाही. प्रायश्चित्त आसा म्हणले तक्षण आमकां पाप करचें तें लायसन्स मेळ्ळें म्हण आमी लेखचे ना. कितें म्हळ्यार शुकाचार्याक परीक्षितो हाची प्रश्न करता. परीक्षिताक शुकाचार्य नरकाचें वर्णन करताचे. कितले नरक आसाचे म्हळ्यार मोर दॅन 80 लाख नरक आसाचे काही पळया. 80 lakhs आमकां आलोचन करचें साध्य आसता. तितले नरक आसा म्हण वर्णन करून तांत अत्यंत प्रधान नरक 21 नरक आसा म्हण वर्णन करतात. परीक्षित भिता ताक भंय कसो जाल्या म्हळ्यार ताका गोत्त आसा हांव वरकेना न खंयचे एक हंत नरक आवत्ता म्हण निमगिनी ताणें म्हाका खंयची नरक म्हण. कित्याक म्हळ्यार ताका गॅरंटी जाल्ला हांव वत्ता म्हण. कित्याक म्हळ्यार तो थंय मृत सर्प त्या शमीक महर्शील गळ्यार घालून आयला महापाप केला हाणें हाका नरक आसा जाल्यार ताण कसं निमगेल्या म्हळ्यार नरका वचनाशी म्हाका कसं न्हय उपाय आसा तें सांग. हांव पाप केला वय त्या पापाक कसं न्हय हांव कसं करका पाप परिहार जावका म्हण जाल्यार शुकाचार्यान सांगलें एक काम करी पापाक शास्त्रोक्त प्रायश्चित्त कर गे जालें तुगेलें पाप सर्व परिहार जाता. परीक्षित निमगिता शुकाचार्यान आतां पाप केल्यार ताका शास्त्रोक्त प्रायश्चित्त आसा म्हण जाल्यार हांव वपास पाप करता. कित्याक म्हळ्यार म्हाका गोत्त आसा पाप केल्यार असल पापाक असल प्रायश्चित्त केल्यार जालें. म्हाका वपास पाप रिपीट करचें एक लायसन्स मेळ्ळें म्हण कितें जालें. कित्याक म्हळ्यार प्रायश्चित्त आसता वपास. हे मन्ये कुंजर शौचवत कुंजर शौच सी जालें हस्तेल न्हाण सी जालें म्हणत. हस्तेक न्हाणोचें कसो जाल्यार गलीज जावन आसता कलुशीत जावन आसता ताका व्हरून तो मावूत कसन करता न्हाणयता चंद करून न्हाणयता स्वच्छ जाले हस्ती. हस्ती वापास कसन करता म्हण न्हाणोवन जाले नंतर वापास खंय कोयर आसा गलीज आसा थंय वचून लोळता. ताका तें लोळचें सोणी म्हणून जाल्यार हस्तीक मद येता खंय. आतां पळया न्हाणोचें स्वच्छ जावका म्हणून येवन हस्ती कसन करता स्वच्छ जाता वापास येवन त्या चिकलांत उपडता. कितें म्हळ्यार ताका गोतस वापास न्हाणयता तो म्हण. आमगेली तशी जाला परिस्थिती. आमकां पाप करताची गोत्त असल्यार आमकां पापाक हें प्रायश्चित आसा म्हण कळल्यार आमी वापास त्याची पाप करताची म्हण त्या लायसन्स मेळ्ळेलें म्हण कितें जालें न्हू पाप करचेक म्हण म्हणटा. शुकाचार्य म्हणटाच पळय प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तूं पाप करनाशी अशें अत्यंत उत्तम पक्ष जाल्यार अकस्मात पाप केलें आमगेले अधीन ना. समग्र जगत तेच भगवत अधीन म्हण नंतर आमगेल्या हातांत कसं नाही ना अज्ञानतः पाप जाता पाप करताच आमी अपराध जाता. ताका शास्त्रोक्त प्रायश्चित्त करी त्याची पाप रिपीट जायनाशी पळोवंक घे. त्याची पाप तूं गोत्त आसून केल्यार ताका प्रायश्चित्त ना. म्हणटना लक्ष्मण हांगा सुग्रीवाक एच्चर कसन दितास म्हळ्यार सकल पापाक प्रायश्चित्त आसा कृतज्ञता हक्क प्रायश्चित्त ना. हे महापाप
शास्त्रांत प्रायश्चित्त सांगना हक्का तू कृतज्ञ दाव नका कृतज्ञता म्हणून ताकी एच्चर दिता आम्ही दलरीची लक्ष्मण कशी सुग्रीवाक एच्चर दितस पळया तू रामाक तुगेले एक ड्युटी आसा टुवर्ड्स रामा तू ते कसन ड्युटी कोरका ते करतना कृतज्ञता समर्पण ताणे तुका राज्य घेवन दिला तू वापस कसन प्रत्युपकार कोरका ते करतना आम्ही दलरी आयच्या दिवसाक आमगेले एक ड्युटी आसा आम्ही परमात्माक कृतज्ञता समर्पण कोरकाक कसं का आमकां कसन दिला परमात्मान कसन दिनी म्हण निमगे या तुम्ही आमकां परमात्मा प्रकाश दिला सूर्य प्रति दिवसो उदय जाता अस्त जाता इतलं प्रकाश पळय आता रात्री जाल तक्षण लाईट घालका जाता दिवसा वेळार आमकां इतलो प्रकाश आसा लाईट जावका म्हणना सूर्य इतलो प्रकाश परमात्मा प्रतिनित्य दितस आमकां आमी ताका परमात्मा कसं दितस साचवे ना लाईट आमकां गव्हर्मेंट त्या फॅसिलिटी दिता आमी टॅक्स भरताची करंट बिल बांद त्या पुरा जाल्यार आमी परमात्मान इतलो फ्री जावन तो आमकां प्रकाश दिता आसा आमी ताका कसं दिता नाच टॅक्स कसं दिता साच परमात्माक कसं ना वारें इतलो फ्री वारें आसा आराम आमकां उसर काडचें जायना म्हण जाल्यार रे हॉस्पिटला व्हर न्हू ते ऑक्सिजन ते सिलिंडर ऑक्सिजन दितात सिलिंडर घंटे कितले दिवं का आमी दुड्ड दिवं का परमात्मान पळया वारें इतलें दिलां आमकां कसन दुड्ड दिवं का बाय आमी कसन दिता साच परमात्माक उद्दा हांगा पळया न्हंय व्हळता आमी कसन ताका दुड्ड दिता साच घरा येवचें आमकां कॉर्पोरेशनाचें उद्दा की त्या पुरा आमी थंय बांदताच जाल्यार हें न्हंय इतलें परमात्मा व्हळेतच पुरा हिमवतो गंगा प्रभवती गंगा यमुना सिंधू सरस्वती हांगा हे न्हंय हे सर्व न्हंय आमकां जिवनाक स्रोतच जावन आसा आमी कसन दिता साच परमात्माक कसने दिता नाच टॅक्स कसन भरता साच कसने ना टॅक्स भरलेले तेदन मात्र आमी कृतज्ञता समर्पण केलेलें म्हण केदात जायत भटमाम तस जाल्यार इतलो पुरो आमकां परमात्मा दिता आसा सूर्यो प्रकाश दिता परमात्माचे सूर्याल मुखांतर दिता इंद्रो आमकां पावस दिता धान्य समृद्ध जाता वायुदेव वायू दिता आमकां पुरा दिताच वय परमात्मा तांगेले मुखांतर दिता आमकां जाल्यार आमी कृतज्ञता समर्पण कशी करूं परमात्माक आमी टॅक्स कशी भरयात ताकी एक वाट आसा शास्त्र सांगता यज्ञ करा गीतेंत कृष्ण यज्ञात् भवति पर्जन्यः पर्जन्यादन्न संभवः अन्नात् भवन्ति भूतानि यज्ञः कर्म समुद्भवः यज्ञ करा यज्ञ केले निमित्त कसं जाता यज्ञ करचेची परमात्माक आमी दिवची एक टॅक्स ताका कृतज्ञता समर्पण करचें तें कितें म्हळ्यार पळया यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञ केल्यार कसं जाता पावस येता यज्ञ केल्यार यज्ञ मुखांतर आहुती आमी इंद्रादी देवतेंक दिले म्हण जाल्यार तांणी आमकां पावस दिताच पावस आयल्यार कसं जाता धान्य समृद्ध जाता पर्जन्याद अन्न संभवः अन्न मेळ्ळ्यार कसं मेळटा तांदूळ धान्य पुरा आमकां प्राप्त जाता ताजे निमित्त कसं ना त्या आमी स्विकार करताची आमगेले मुखारे आमगेले मुखांतर अनेक जीव सृष्टी जाता त्या आमी खावन अन्नात् भवन्ति भूतानि यज्ञः कर्म समुद्भवः ताका यज्ञ करा हे एक सायकल आम्ही देवतेंक दिवचे यज्ञ मुखांतर आहुती त्या देवता सर्व आहुती स्वीकार करून इन एक्सचेंज कसं तांणी करतात पावस दिताच आम्ही यज्ञ करणे म्हणटले तांणी पावस दिनाची सो एक वे कसं नाही म्हळ्यार कृतज्ञता समर्पण करचे यज्ञ करा हाका एक दृष्टांत आमी पळोवचें म्हणून जाल्यार भागवतांत पृथुचक्रवर्ती चरित्र येत म्हणतना पृथुचक्रवर्ती समग्र भूईन तू कसं जाता ताणे शासन करता म्हणतना सर्वत्र क्षाम दुर्भिक्षा सुशासन असल्यारी दुर्भिक्षा भूमंडलांत पृथुचक्रवर्ती कसं करता म्हळ्यार हे समग्र भूंय हांव इतलें सुशासन दिता आसा जाल्यार भूंय म्हाका कसं दिता ना सर्वत्र दुर्भिक्षा क्षाम धान्य ना कसन कर हांव ह्या भूंयक निग्रह करता म्हूण निग्रह करचें प्रवृत्त जाता भूदेवी तेतन गायचे रूपार सांगता पळय पृथू तुगेल कसन चुकिना तू अत्यंत उत्तम रितीर शासन केला जाल्यार तुगेले म्हालगड कोण आसा वेणू ताणे राय जाल्लेले तेदना न यष्टव्यम न होतव्यम न दातव्यम द्विजाः क्वचित खंयची देवालयांत उत्सव जावचे ना पूजा जावचे ना म्हणून ताणें सर्वत्र निषेध करून
खयीची गो ब्राह्मण सेवा जातना पूजा जातना उत्सव जातना ह्या पुरा निषेध केलेला ताण यज्ञवर केन जातना गोसेवा खई जातना ब्राह्मण पूजन जातना देवपूजा जातना खई परमात्माक आम्ही कसन दिल्लेलं म्हणके जातास इन रिटर्न ताण परमात्माना इंद्रादी देवतेल मुखांतर पावस देऊ का म्हणून दिला रे त्या इंद्रादी देवतेंक आम्ही कसन देऊ का नव्हे तुगेला म्हालगड्यान कोणे दिनी कसं नाही यज्ञ करणी वेनान महानास्तिक जालेलो तो त्या सर्व देवता उपवास पडल्यात कितें म्हळें यज्ञ ना म्हटलं तांकां आहार ना ताका आत्ता तू यज्ञ करी देवालयाचे सर्व जीर्णोद्धार करी पावस येता सुभिक्ष जाता कडेर पृथुचक्रवर्तीनं सर्वत्र देवालयाचे जीर्णोद्धार करून प्रतिष्ठ करून यज्ञाने सर्व आरंभ केले तदनंतर सुभिक्ष जाले ताकाची कृष्ण सांगता परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ परस्परं भावयन्तः आम्ही देवतेंक आहुती दिवचे यज्ञ मुखांतर तांणी आमकां पावस दिताचे हे एक रीती कृतज्ञता समर्पण करचे अनेक रित्यास पळया सुलभ यज्ञ वरकेन कोरका म्हणना मध्वाचार्य तांणी एक रीती सांगताची आम्ही कशी टॅक्स बांधिलेलं म्हणके जाता परमात्माक खंयची रीती म्हळ्यार तांणी सांगताची नानाजनस्य शुश्रूषा कर्मेति करवन्मितेः तस्य प्राण्युपकारेण संतुष्टो भवतीश्वरः नानाजनस्य शुश्रूषा दीन दलित पतित स्खलित कसन वर्ग असा तांगेले शुश्रूष करा तांगेले सेवा करा प्राणी वर्गाचे सेवा करा गो सेवा करा त्याची तुम्ही परमात्मा दिवची टॅक्स सेवा शुश्रूषा आणि कसं नाही करू का म्हणून म्हणताची एक पंता 4 यात्रिक काशी चमकलेल्या यात्रेक काशी यात्रा समाप्ती करून घेऊन थंच्यान गंगाजल संग्रह करून घेऊन तांगेले कमंडल तो दक्षिण दिका रामेश्वरम येत असिले त्या कारण संप्रदाय कशी म्हळे काशीक वचून गंगा संग्रह करून गंगाजल त्याची गंगाजलांत रामेश्वरमा वचून ते लिंगार अभिषेक करचे संप्रदाय तशी 4 संत यात्रिक दक्षिण देशाक ते गंगाजल संग्रह करून तांगेले कमंडलून तो येत असिले मध्य मरुभूमी डेझर्ट त्या क्रॉस जावन येवका ऑन द वे डेझर्ट आयले थंय खंय हांकां कसन जालें हांकां तान लागले जाल्यार सहन करून घेतले कितें म्हळ्यार फुडें उद्दा पिवन आयले गंगाजल आसा त्या पिवची तशें ना परमात्माला अभिषेकाक वर्तसाची ताजी शुद्धता रक्षण करका वाटेर कसन जालें एक कॅमल वंटे त्या आनी कसन मरणासन्न स्थितीर पडला त्या डेझर्टांत त्या मरुभूमींत आलोचन करा ताका एक तोटकू उद्दा दिल्यार वरकेन एक ग्लास उद्दा दिल्यार ते उद्दा पिवन वांता हे 4 जन त्या मरणासन्न जावन आशिल्ले त्या स्थितीक येवन पाविल्ले तसले त्या वंटेक पळयताच त्या प्राणीक तांती एक कळ्यान म्हणले काय हे प्राणी पळय मरची परिस्थिती आयला म्हाका दिसता आम्ही गंगाजल हाडलेल्यान तो ह्या गंगाजल ताका दिल्ले म्हणून जाल्यार रे त्या उद्दा पिवन वांता एक कळ्यान आलोचन करून संकल्प करून त्या गंगाजल दिवू का म्हणून ताण प्रवृत्त जालो तो अनेक कळ्यान म्हणले काय तू गंगाजल कशी दिता त्या प्राणीक कशी दिता तू कित्याक म्हळ्यार त्या गंगाजल आम्ही थंय अभिषेक करचे म्हणून व्रत आसाची आनी तीग लोकांना तांणी स्वीकार करणी आम्ही दिनाची परमात्माला अभिषेका वरचे ह्या गंगाजल प्राणील तोंडांत कशी साध्य ना म्हणून तांणी तीग जणांनी दिनी एक कळ्यान दिले तस्य प्राण्युपकारेण संतुष्टो भवतीश्वरः दित्त म्हणतन तो इतलं अनुसंधान करून दिता परमात्मा हाव तुगेले अभिषेकाक म्हणून जल हाडता आशिल्लो जाल्यार आयच्या दिवसाक म्हाका हे प्राणीक पळोवन म्हगेले भितर दयाभाव उत्पन्न जाले आनी कसन मरता हे प्राणी आवत हे दिना म्हणून जाल्यार ते प्राणी मरता ताकाची हे प्राणी भितर तू राबून हे स्वीकार करता म्हगेले गंगाजल म्हणून हांव आलोचन करून सर्वांतर्यामी तू म्हणले नंतर हे प्राणी भितर वरकेन तू अंतर्यामी जावन आसा हे गंगाजल हांव ह्या प्राणीक दिता भितर राबून तू अंतर्यामी जावन हे स्वीकार करून ते वांचय त्या जिवाक म्हणून घेवन सर्वांतर्यामी प्रियताम म्हणून घेवन ते गंगाजल समर्पण करता पळय परमात्मो आमगेल्या हातान सेब घेवच्याक खंय आसता आमकां कळना इतर 3 लोकांक पळया अवकाश मेळ्ळेले तांकां वरकेन परमात्माला सेवा करच्याक थंयच ते प्राणी भितर राबून परमात्मा थंय येवन राखून बसला तुमी रामेश्वरमा येऊ का म्हूण ना गंगाजल हांगा समर्पण केल्यार हांव घेता म्हूण जाल्यार हांकां त्या मूर्खांक कळतना त्या अनेकल्याक कळ्ळें
ह्या प्राणीसेवाची आम्ही परमात्माक दिवचे टॅक्स. मध्वाचार्य म्हणतात नाना जनस्य शुश्रूषा, नाना जनाला शुश्रूष करा, तुम्ही सेव करा, त्याची कर्माख्या करवत कर म्हणजे टॅक्स करवन्निते तस्य प्राण्युपकारेण, प्राणीक उपकार करा, तेदन परमात्मा संतुष्टो भवति ईश्वरः, परमात्मा संतुष्ट जाता. हे एक रीती म्हणताना आम्ही इतले प्रकार आसा आमकां आम्ही कृतज्ञता समर्पण करच्याक जाल्यार हांगा सुग्रीव आमकां वरकेन परमात्मान सुग्रीवाक कशी किष्किंधा राज्य दिली की आमकां परमात्मान हे देह म्हणलेले हे किष्किंधा राज्य दिला. ह्या देहाचे किष्किंधा राज्य हक्का किष्किंधा राज्याक अधिपती कोण सुग्रीव. आम्ही ह्या देहाक अधिपती कोण आमगेले जीवात्म भितर आशिल्लो. त्या जीवात्माक देह वरकेन दिला. सुग्रीवाक किष्किंधा राज्य दिले, सकल सुख सामग्री वैभव भोग पुरा दिले. आमकां वरकेन परमात्मान कसन केलें हे देह दिवन त्या जीवात्माक देहान तो सर्व इंद्रिय दिले, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय सकल सुख सामग्री आमकां अनुभव सुचक पुरा आमकां अनुकूल करून दिले. कसले दिल्ले शरीर परमात्मान साधन करचे दिले. साधन शरीरविदु ನೀ ದಯದಿ ಕೊಟ್ಟದ್ದು ಸಾಧಾರಣವಲ್ಲ साधू प्रियने. परमात्मान दिलेले हे शरीर साधन करा म्हणून जाल्यार आम्ही कसन करता साची. आमकां दशेंद्रिय दिला, दशेंद्रियाचे चेष्टा सर्व अन्यत्र आमगेले व्यापार जातास. आमकां दोळ दिला, दोळ्यान कसन पळोवका तें आमी पळयतनाची. आमकां कान दिला परमात्मान, कसन श्रवण करका तें आमी श्रवण करतनाची. आमकां जीभ दिला, जिह्वा रसनेंद्रिय दिला, आम्ही कसन स्वीकार करका आम्ही सर्व अभक्ष्य भक्षण करता साची. कसन खावका कसन खावचें ना आमकां कळतना. आमगेले ह्या इंद्रियान आम्ही कसन कार्य करका म्हणून घेवन हितोपदेश म्हणून म्हालगड्यान सांगिलास. कसन करका कान दिला परमात्मान. शृणु शौरी कथाः पुण्याः पश्य श्रीपती विग्रहम्. शृणु शौरी कथा हा पुण्य. हा कान दिला नव्हे परमात्माला कथा श्रवण करा. कोणकी कोणालकी विषयान कसं की गॉसिप केलेला त्या आमक नाका, आम्ही त्याची ऐकत असताच पळया. परमात्माला कथा श्रवण करा कान दिला. शृणु शौरी कथा हा पुण्याः पश्य श्रीपती विग्रहम. दोळ दिला आमक परमात्मान, चक्षुरेंद्रिय दिला. परमात्माला दर्शन करा, तागेले विग्रह वचून पळया, अनुसंधान करा, तागेले प्रार्थना करा, स्तोत्र करा. इतर कसन अदृश्य दर्शन आम्ही करच्या ना. सदुपयोग करून घेया इंद्रियाचे. पश्य श्रीपती विग्रहम जिघ्र श्रीपाद तुलसी. जिघ्र आघ्राणन कोरका काही खंच परमात्माला पाद तुळसी आघ्राणन कोरका काही. परमात्माला निर्माल्य कसन असं फूल ताजे आघ्राणन कोरका काही. भुंक्ष्व केशव नैवेद्यम. खाया भक्षण करा, कसन खाया परमात्माला निवेदित वस्तू कसन असतं त्या खाया. आज आम्ही परमात्माला नैवेद्य सोडाने पुरा खात असाच, अभक्ष्य भक्षण करत असाच. शास्त्र कसन निषेध करता कसन खाऊच्या ना म्हणून त्या आम्ही भक्षण करत असाच. परमात्माक नैवेद्य समर्पण करून भक्षण करा. भुंक्ष्व केशव नैवेद्यम तिष्ठ माधव मंदिरे. तशी सर्व आम्ही गेले इंद्रियान आम्ही कसन कार्य करू का म्हणून सांगताच. हे सर्व कार्य केल्यार आमगेल्या जीवनाचे उद्धार जाता. म्हणून परमात्मान आमकां हे पुरा इंद्रिय दिला ते आम्ही सदुपयोग करून घेवका. सुग्रीवाक दिले राज्य दिले जाल्यार ताणें ताजे सदुपयोग करून घेणे. जाल्यार लक्ष्मणान एच्चर दिल नंतर हो जाग जालो. लक्ष्मणा म्हणलो, लक्ष्मणा यदि किंचिदतिक्रांतं विश्वासात प्रणयेन वा. चुकी जाले, अपराध जाले वय मी गेले. अनेक वर्ष दुखून कसने भोगजीवन पळेनातील म्हाका एक पंत सकल सुख सामग्री मेळ्ळी तक्षण हा स्त्री लोलूप जावन मद्य व्यसनी जावन मी गेले जीवन वाईट करून घेतल्या. रामकार्य हांव करूंक आशिल्लें करनी अपराध जाले. जाल्यार हे अपराध जाल्लेला कारण कोण? हांव न्हय म्हणटा सुग्रीव. यदि किंचित अतिक्रांतम, हांव कसने चुकी केल्लेलो असल्यार अपराध केल्लेलो असल्यार त्या रामान म्हाका दिल्लेली सलीग विश्वासात प्रणयेन वा. कित्याक म्हळ्यार रामान म्हाका इतलें सलीग दिली की म्हळ्यार समग्र किष्किंधा राज्य म्हाका दिलें दिवन तूं हें सूख अनुभवसी ना म्हणून घेवन म्हणल्यार कशी.
राज्य दिल्यानंतर पुरा सुख सामग्री हाणी येद्रा दवरल्यानंतर हाव ते अनुभवसिन अशी कशी अशा साध्य चूकी मिगेल की रामाल्या पण भक्तांका सलीग असता परमात्माला इतलं सलीगेर उलयत गोपालदास एक कडेन म्हणताच तांणी म्हणताची पालुपात्रियली करकोंडु ಪಾಲುಪಾತ್ರಿಯಲಿ ಕರಕೊಂಡು ಬಿಡಾಲದ ಮುಂದಿಡಲು ಇದು ವ್ಯಾಳೆಯಲ್ಲವೆಂದು ಸುಮ್ಮನಿರ್ಪುದೇ. ಪಾಲುಪಾತ್ರಿಯಲಿ ಕರಕೊಂಡು दूध आम्ही दार काढले दूध एक बालदी इंतू दूध काण घेऊन हाण दवरले घरांत दवरनो एक माजराक आप्पनो पळ्या माजरा हे दूध पळोवंक घे हांव भायर वच्चें आसा थोडे वेळो हे तेदो पर्यंत पळोवंक घे म्हणून घेवन त्या माजराक आमी यजमानीक दिल्यार दूध पळोवंक घेवच्याक इदू वेळे एल्लवेंदू सुम्मनिर्पुदे नुता आसतवे ते ताजी एद्रा दूध हाण दवरला पळोवंक घे म्हळ्यार पळयता राबतवे त्या माजरा ना पिता आमी येवचे भितर वच्चे भितर पित्त ते धान्यದ ರಾಶಿಗೆ ಕೋಳಿಯ ಯಜಮಾನಗೈದರೆ धान्याचे राशी घालचे पुरा आपोवचे कोळीक हे पळोवंक घे थोडे धान्य हांव भायर वचून येता म्हण म्हणल्यार धान्या राशी पुरा येद्रा घाल्यार ते नुता बसता आमी येवचे भितर खाली करून बसता. नನ್ನदो तप्पू निನ್ನदो कोणाल चुकी तू इतलं पुरा सुख सामग्री मिगेल येद्रा दिवन हे अनुभवसून उक्का म्हण म्हळ्यार कशी जात रामा. सुग्रीव सांगता विश्वासात प्रणयेन वा म्हाका रामान दिल्लें सलिगाच हाका कारण म्हण म्हणटा जाल्यार हांव आत्ता म्हाका जागदल्ला हांव त्या राम कार्य करच्याक हांव प्रवृत्त जाता आत्ता हांव आज्ञा दिता सर्वांक म्हण घेवन हनुमंताक जांबवंताक अंगदाक आनी पुरा आपोवन घेवन तांतो सुषेणो म्हण सुग्रीवाल माव सुषेणा म्हण तागेलें नांव रुमेल आनो ताक आपोवन पश्चिम दिक्का पेटयत सुग्रीव सीतान्वेषण कोरकात सर्व वानराल सैन्य तेदो भितर येवन संघटित जाले सप्तद्वीपादकून वानर आयले पुरा तांणी आयले नंतर एक एकल्यांक एक एक दिक्काक जबाबदारी दिवन कोटी संख्याक सैन्य पेटयतस सुग्रीव तांतू सुषेणाक आपोवन तो प्रतिनिधी जावन अनेक कोटी संख्याक सैन्य पश्चिम दिक्का पेटयले ताण वत्त म्हणटना सुग्रीव कशी म्हळ्यार मॅप घालून बसत येद्राक तो सांगता पळय तूं पश्चिम दिक्का वत्तस थंय थोडे दूर गेल्यार तुका एक पर्वत मेळटा त्या पर्वत वराह पर्वत म्हणून ताजी नांव थंय सम सोद्दी त्या पर्वत दाल नंतर एक दट्ट अरण्य आसा त्या अरण्या भितर सोद्दी ताजे नंतर अनेक पर्वत मेळटा तुका त्या चक्रवंत पर्वत म्हणून ताजी नांव थंय गिरी गुहा अनेक गुहा आसा थंय भितर वचून सोद्दी या खंयचे सोणुकाची आनी थंयच्यान थोडे योजन मुखार गेल्यार एक न्हंय येता थंय सुतू सोद्दी या त्या न्हंय दांटून वचा अंत्यार तुमकां अस्ताचल पर्वत मेळटा अस्ताचल पर्वत पर्यंत वचून तुमी सोदूंक घेवन येवका एक म्हयनो तुमकां टायम ना म्हणटल्यार सर्वांक मरणदंड तेदनच्यान सुग्रीव आज्ञा सूर जाले सुग्रीवाल भया एक म्हयने भितर सीतान्वेषण करूं का पळय इतलें एक्झॅक्ट लोकेशन सांगता सुग्रीव अशी वचका तुमी उत्तर दिक्काक शतबली म्हण आशिल्लो त्या शतबलीक आपयले ताका आपोवन तागे लोटू कोटी संख्याक सैन्य ताका पेटयले ताका म्हणलें पळय उत्तर दिक्का तूं वचतस थोडे दूर योजन गेले नंतर असल पर्वत मेळटा रान मेळटा थंय न्हंय मेळटा त्या थंय पळय हिमालय पर्यंत तूं वचून येवका तूं शतबली तूं एक म्हयने भितर सीतान्वेषण कोर न्हू त्या सीता हांगा आसा म्हणून सुद्दी पावे न्ही म्हण जाल्यार तूं हतबली जाता तुका मारून काडता ताका पेटयले हे काड पूर्वाक अनेक तंड घालून पेटयले दक्षिणाक आपयले हनुमंताक जांबवंताक अंगदा तारा मैंदो विविधो हांणी पुरा अनेक लोक आशिल्ले तांकां आपयले आनी सांगले दक्षिण दिक्का तुमी वचा तांकां जाल्यार तशी रूट मॅप घालून दिल्या दक्षिणावत्त म्हणटना दंडकारण्य थंय अयोमुख पर्वत आसा गोदावरी न्हंय तीर आसा थंय पुरा सोदून दक्षिण समुद्र पर्यंत तुमी वचून सोदूंक घेवन येवका वचा हे पुरा सुग्रीवान इतलें करेक्ट एक्झॅक्ट लोकेशन सांगता म्हणटना राम बैसून पळयतस राम निमगिता वयर सुग्रीवा तेदो भितर सुग्रीवान सर्वांक आज्ञा केले नंतर तो म्हळ्यार लक्ष्मणाक आपोवंक घेवन खंय राम खंय आसता माल्यवंत पर्वताक थंय येता मिगेले चुकी जाल्या अपराध जाल्या म्हणून
क्षम करी म्हणून घेऊन येता. राम ताक प्रेमान प्रीतीन स्वागत करता आणि थंय रामा लोटू बैसून तो सर्वांक आज्ञा दिता, तुम्ही पश्चिम दिक्कावच्या, पूर्व दिक्कावच्या, उत्तर दिक्कावच्या. ह्या पुरा सुग्रीवान वर्णन केलं नंतर राम ह्या पळयतस, रे सुग्रीवा कथम भवान विजानीते, तुक इतलं पुरा लोकेशन कशी कळलं, एक्झॅक्ट लोकेशन गूगल जाल्यार गूगल मॅप्स जाल्यार तितलें सांगा ना, तितलें एक्झॅक्ट सांगता असतो लोकेशन ना, कशी तुका गोतस हें म्हण निमगेलें, जियोग्राफीचें ज्ञान इतलं आसा तुका कशी म्हण निमगेलें. पुरा मिगेलें अण्णाल अनुग्रह म्हणलो, वालील अनुग्रह. कित्याक म्हळ्यार वाली ना धांवडोन गेलेलो वाली, ताक्कनी सुग्रीवा युद्ध जाता म्हणटना सुग्रीव धांवलो, अण्णांनी म्हाका मारता सोडा म्हणून धांवलो समग्र भूमंडल प्रदक्षिण घालना येयलो पळया. वालीन केदान धांवडोन गेलो तेदान पुरा धांवलो ना, पुरा मॅप कळ्ळी ताका, खंय कसकसान आसा, खंयची पर्वत आसा, खंयची न्हंय आसा, प्रत्येक कळ्ळें. आत्ता उपयोगा आयले ताका ताक पळय पुरा कडेन भूमंडल प्रदक्षिण कोरून आयले नंतर कोणकी सांगली की म्हणून पळ मारे ऋषिमुख पर्वता वसा म्हणून. कित्याक म्हळ्यार रे सुरवेका कळलेलं असल्यार ऋषिमुख पर्वता वच्चे येता म्हणून घेवन थंय वचून बसता आशिल्लो, सुलभ संकल्प. परमात्माला तशें आसता. आनी तूं समग्र भूमंडल प्रदक्षिण घाल ताजे मॅप कळ्ळे. आनी तूं सुग्रीवान सर्वांक मुखार पेटयलें, हे कडेन ऊर्ध्वम मासान वस्तव्यम, 1 म्हयन्या वयर कोणेय आशीत आसना, तुमी थंय सीतान्वेषण करचें म्हणून घेवन गेले कडे रे, हा विसरले आमी हांगा थंय आराम आशे आनी वापस वच्चे नाका म्हूण आशितेश्वर केन्ना हांव सोदून तुमकां येवन मारता. मरणदंडन तुमकां निश्चित. ऊर्ध्वम मासान नवस्तव्यम, खंय आशीत आसना तुमी येवका, सीतान्वेषण करून ती खंय आसा म्हळ्यार सुद्दी पुणी तुमी हांगा पावोका. जायत दक्षिण दिक्काक हानी आयले, हनुमंतो, जांबवंतो, अंगदो पुरा आयले. दक्षिणाक येता म्हणटना सुग्रीवान सांगिले मॅपार पुरा सोदीत आयले. एक कडेन व्हड गुहाद्वार बिल, ताजे भितर प्रवेश केला न्ही. कसन हांगा खंय दो आश्यापूर की कसन आहे भितर प्रवेश केल्ले दक्षिण हांका ते एक नमून माया बिल प्रवेश केल्लेलेची मरुमरीची कासी तांकां सकी एक थंय पांय दवरले निस्वरण खंय की पडलेले म्हणके जाले, पडलेले तांणी पळयताचे तो दोळ काण पळयताचे खंयची विंगड लोक आयिल्ले म्हणके जाले तांकां. कसने म्हूण कळ्ळी, अत्युद्भुत लोक निर्माण जालेले म्हणके जाला. जल फल समृद्धी सर्वत्र. त्या लोक पळोवंक घेवन त्या जाग पळोवंक घेवन आकर्षित जाले हांणी. तितले सुंदर स्थळ ते. थंय वत म्हणटना सोदून गेले खंय हांगाश्या पुरा म्हणून घेवन खंय मेळ्ळी. तांतो अंगदाल माम एकलो आशिल्लो, तारा म्हण तागेलें नांव. अंगदाल माम. ताक मनान तो एक विशय घुसले. ताक कसन दिसले म्हळ्यार तो म्हणटा आमी एक काम करुया, सुग्रीवान 1 म्हयने भितर सीतान्वेषण करका, सीत खंय आसा म्हळ्यार सुद्दी पावो कानांतल्या मरणदंड ना म्हणला. आतां 1 म्हयने जावचे आयले, आमकां पळयलें सीत मेळटा म्हळ्यार गॅरंटी ना. आमी एक काम करुया, हे स्थळ पळयलें रे अत्यंत सुंदर रमणीय वातावरण आसा, जलफलान समृद्ध स्थळ हे आमकां पुरा मेळटा. आमी हांगा राबया, हांगा राबून हांगाच एक राज्य स्थापन करुया, हांगच्यान आमी शासन करुया, अनेक जनाक संघटन करून आमी हांगा एक राज्य स्थापन केल्यार वापस वच्ची नाका. कालक्रमेण इतलें वर्स जाले नंतर सुग्रीवाल वैरी आमी युद्धा वचा आनी किष्किंधा राज्य आमी थंय युद्ध करून आमी स्थापन करुया, आमगेले फ्लॅग आमी थंय घालया म्हूण म्हणलो. केलो जनांक वय दिसलें कोण आदाय हे कितें म्हळ्यार सीत अंतू मेळना आमकां. मांकडांक न्ही पुरो सहज, तांकां कसन दावका थंय मांकड आयिल्ल्यांका, तांकां खावचें आसल्यार जालें, समृद्ध आसा थंय. हाण तारान सांगिल्लें वय अत्यंत उचित म्हणून घेवन तांणी आलोचन करून वय तशी करुया म्हूण म्हणलें सर्वान. अंगदाक वरकेन तशी दिसलें, जांबवंता वरकेन तशी दिसलें, हा आनी कसन करचें, तांकां उपाय ना. हनुमंत म्हणटा जाग्रत. हनुमंताक कळ्ळें हागेलें कुतंत्र कसन हें तारालें म्हूण कळ्ळें. तार म्हळ्यार अंगदाल माम न्हय, तागेले मनांत कसन हें म्हळ्यार कुतंत्र. हांगा एक राज्य स्थापन करून हे हनुमंताले इतर वानराल्यांनी पुरा सहाय घेवन फाल्ले किष्किंधे वयर आक्रमण करून थंय राज्य मेळ्ळें म्हणून जाल्यार अंगद राय जाता नेक्स्ट. कित्याक म्हळ्यार तो युवराज पदवीर आशिल्लो अंगद, नेक्स्ट ताची राय जाता. अंगदान राय जाल्यार मिगेल महत्व चडटा. हांव माम तागेलो, तागेल त्या मनांत पुरा मिगेल हातांत आसता, अधिकार आनी पुरा मिगेल हाता येता.
अंगद म्हाका प्राशस्त्य दिता महत्व दिता म्हण तागेल मनांत हनुमंत म्हणटा तुगेले हे कसन मनांत आसा ते हांव फलीभूत जावचें सोडा जाग्रत आहे. तुम्ही सर्व एक दिकान राबले हांव अनेक दिकान राबून तुमगेल विरुद्ध युद्ध कोरनो नातल्यार तुमगेल मुखांतर हे रामकार्य साधन करेत हांव असल आलोचन तुम्ही केन्नाय करूं नका म्हणून हनुमंत तांकां एच्चर दिता. सर्व भयभीत जावन वापास सीतान्वेषणे कार्याक प्रवृत्त जाताची. जाल्यार सीत खंय मेळटा खंय मेळतना सीता ते जागन तूं पळयताची हांनी वापास वच्चा म्हळ्यार हांकां ते जागेंत हांनी पोर गेले वापास भायर येवका कशी हे लोकां दुखून हे स्थळा दुखून म्हणून कळतना इतलं मायामय है. थंय एकली चिरकृष्णा जिनांबराम तापसीम एकले तापसी तपस्विनी ओजस्विनी कृष्णाजीन धारण करून घेवन एक वृद्ध स्त्री बैसून आशिल्ली काय तिगेलें नांव स्वयंप्रभा म्हण. तिक हनुमंत पळयता आनी हनुमंत निमगीत तिका तूं कोण तूं हांगा कसले बैसल्या आमी सर्व रामकार्य साधन करचें म्हण आयल्या सीतान्वेषणेक आयल्या हांगा आमकां कळनाशी खंयची की हे बिला भितर आमी प्रवेश केले आमकां भायर वच्चें कळतना आतां आमकां सहाय करतवे आमी खंय येयले म्हणून आमकां कळतना म्हूण निमून घेता हनुमंत. ती म्हणटा हांव स्वयंप्रभा तुम्ही खंय आयल्या म्हळ्यार मयासुरान निर्माण केलेले हे नगराक आयले तुमी. मयासुरान निर्माण केलेले खंय पळया तो मयासुरान हे सकल शिल्पशास्त्र ताक करतला मलक ब्रह्माल मुखांतर ताका विद्या प्राप्त जालेली ती अद्भुत नगर निर्माण केलेले ताणें आनी तागेले तो अप्सरा स्त्री हेमा म्हण एकलो आशिल्ली तिगेलो तो वास करनाशिल्लो हांगा हे नगरांत. इंद्राक हे नगरा वयर दोळ पडले. इंद्र मयासुरा वयर युद्ध आयलो इंद्रान संहार केले मयाले हे पट्टण कसन आसा ताजी जबाबदारी काणू त्या अप्सरा स्त्रीक दिले हेमा म्हण तिगेलें नांव. तीन कसन केले तिगेले आप्त स्नेहिते ही कोण स्वयंप्रभा तीन काण स्वयंप्रभेक हे सर्व पट्टणाची जबाबदारी तूं पळोवंक घे म्हणून तिक दिले. ती पळोवंक घेवन आशिल्ली थंय तापसी ती तपस्विनी. ती म्हणटा हे मयासुराले म्हाका जबाबदार दिला हे स्थळ पळोवंक घेवच्याक तुम्ही आतां पुरा हांगा आयले यद्यपि हांगा कोण येता तांकां वापस वच्चें साध्य जायना तसल मायामय बिल है जाल्यार तुम्ही सर्व सीतान्वेषणे खातीर म्हण आयले रामकार्याक म्हण आयले हांव एक क्षण भितर तुमकां हे बिला दुखून भायर वाट दाखयता तुम्ही पुरा दोळ धांकूंक घेया म्हूण म्हणलें. सर्वान दोळ धांकिले धांकली तक्षणाची निमेषांतर मात्रेण बिलाद उत्तारितास्तया एक निमिष भितर तिणें सर्वांक भायर घाले बिला दुखून. तूं भायर आयले दक्षिण समुद्राक हांणी सोदीतच आयले. पळया सुग्रीवान चारी दिक्काक वरकेना चारी तंड घालून पेटयले सीतान्वेषण करका म्हण. कित्याक गोत नाशिल्लें सीता दक्षिण दिक्कान तूं आसता रावणा लंकेन तूं आसतली म्हूण गोत नाशिल्लें पुराजनाक गोत आशिल्लें. कितें म्हळ्यार थंय सीता अपहरण दत्त म्हणटना जटायू रामा सांगून आसता. जटायू रावणालो युद्ध करून थंय रावणाले त्या खडग प्रहारान तोग्ग पडलेले तेदन रामान आयिल्ले तेदन जटायू सांगता रामा रावणान अपहरण केला सीतेक तो दक्षिण दिक्का गेला लंकेक वचून आसता रावणाल नगरी लंका आनी खंय वचून आसता गोत्त आसा जटायून सांगला दक्षिण दिक्काक वचून आसता सीत खंय लंकेन तो आसता. त्या मात्र न्ही सीता अपहरण करून वत्त म्हणटना तीन तिगेले केयूर कुंडल नूपुर सर्व आभरण पुरा काण थंय तोग उडयलेले ते किश्किंधेंत पडलेले. ते वानराल सैन्य थंय कोण आशिल्ले सुग्रीवाले अनुचर तांणी ते आभरण हाण कोणाल की आभरण म्हणून दिलेले थंय. ते आभरण सुग्रीव रामाल सख्य जालेले तेदन निमगीत हे कोणाला आभरण सीतेले म्हणून म्हाका दिसता आमगेले अनुचरान पुरा पळयले हे रावणान अपहरण केलेले तो दक्षिण दिक्क गोत्त आसा पुराजनाक. तेदना लक्ष्मणान म्हणचे ते आभरण पळोवंक घेवन नाहम जानामि केयूरे नाहम जानामि कुंडले नूपुरेत्वभिजानामि म्हाका गेज्जे मात्र गोत आसा आनी कसं नाही गोत ना. कितें म्हळ्यार नित्य हांव सीतेला पादाभिवंदन करतना म्हाका दिसता आशिल्लें इतर आभरणाचे म्हाका परिचय ना म्हणून म्हणचे तेदना म्हण नंतर हे सर्व प्रसंगान आमकां कसं कळटा गोत्त आशिल्लें सीता अपहरण रावणान केला लंकेन तूं आसतती म्हणून. जाल्यारय सुग्रीवान कसं केलें चारय दिक्का पेटयलें कसं लेका दक्षिण दिक्काक मात्र समग्र सैन्य घालून थंय वचा म्हणून म्हणत आशिल्लें म्हणी ताका एक कारण आसा. मध्वाचार्य तांगेले तात्पर्य निर्णयान सांगताच केन्नाय कशी म्हळ्यार चोर केन्नाय एक वस्तू अपहरण केले नंतर चोरली नंतर तागेल्या घरांत दवरनात.
कित्याक म्हळ्यार ताका गोत आसता फस्ट रायड मिगेल घर रायड करताची म्हणून गोत आसता. आजकाल पळया दुड्ड पुरा ब्लॅक मनी आनी पुरा खंय तांगेल्या घरान दवरताची त्या ताका उपाय ना. कित्याक म्हळ्यार विंगडाल घरा दवरल्यार त्या मेळना. तागेले घरान दवरका थंय रायड करताची. जाल्यार चोर बुद्धिवंत कसन करता म्हळ्यार त्या वस्तू अपहरण करून तागेल्या घरान दवरना तो. ताका गोत आसा पोलीस मिगेल भायर डावटार मिगेले घर फस्ट रायड करताची. विंगड कडेन खंय व्हरून दवरता तो. बुद्धिवंत असल्यार तो पोलिसाल घरान दवरल्यारय दवरलो सांगच्या जायना. तसल बुद्धिवंत चोर आसचे पुरो हो रावण. आतां सीता अपहरण करून तो लंकेन तूं दवरता म्हण कसन गॅरंटी ना. खंय दवरनासचे पुरो. ताकाची नकश चोरः राजोपभोग्यं वस्तु अपहृत्य न स्वगृहे निक्षिपंती. तागेल्या घरान तो दवरंक ना खंय दवरचे पुरतो. म्हणले नंतर एक राय दावन आशिल्ल्यान कसन कोरका चारी कडेन ताण सोदू सुका. पुरा कडेन थंड घालून ताका निश्चय आसल्यार असल जागेर आसा म्हणून घेवन त्या जाग्यार मात्र पेटोवचे न्हय. चारी कडेन ताण पेटोवका म्हळ्यार हे राजनीती प्रकटयितुम. हे राजनीती त्या कोळका म्हळ्यार खातीर सुग्रीवान पुरा कडेन पेटयलें. आनी तूं दक्षिण दिक्काक हांगा येवन सर्व येवन पावले. हांगा दक्षिण दिक्काक अपरंपार विस्तार समुद्र पळोवंक येवन सर्व वानर भयभीत जाले आनी आमच्यान जायना. आनी हें समुद्र उल्लंघन करून वच्ची कोणे थंय सीत आस की ना त्या वरकेन गॅरंटी ना. वच्चे वरकेन कोणे कसन करचें म्हणून चिंताक्रांत जावन बैसिल्ले. तेन्ना अंगदो ताका उत्साह गेले आनी जायना. तवे म्हाक्कंतू सुग्रीवाक म्हाका पळयल्यार जायनाशिल्लें. मृदन दर्भेषु दुर्मनाः रडलं काही अंगदो. रोण थंय एक दर्भासन घालून थंय बैसले काही प्रायोपवेशा बैसलो तो. मिज्जान आनी जायना. प्रायोपवेश म्हळ्यार मरणपर्यंत उपवास. आनी हांव हांगा मरता कितें म्हळ्यार वापस गेल्यार तो म्हाका मारता. ताजे किना उत्तम पक्ष कसो न्हय म्हळ्यार हांव हांगा मरचें म्हणून अंगदो प्रायोपवेशा बैसलो. अंगदान प्रायोपवेशा बैसील पळोवंक घेवन इतर वानर वरकेन आमगेली परिस्थिती जाल्ल्यानी म्हणून घेवन तांणी वरकेन प्रायोपवेशा बैसले. हनुमंतान समाधान केलें काही अंगदाक. अंगदा चिंती करूं नका. सुग्रीवाक तुगेलो अन्यथा अभिप्राय ना. तुगेले वैरी मेळटली सीता आसो कसं एक वाट देव दाखयतलो म्हणून ताका समाधान केलें. जाल्यार तो प्रायोपवेशा बैसलो. हांणी पुरा इतर वानर वरकेन प्रायोपवेशा बैसले. तांतू एक मांकडाना म्हणलें काय आमी खंय आयले म्हणून. कित्याक म्हळ्यार त्या मांकडाक खंय आयले कसले आयले म्हणून गोतना. खंय आयले म्हणून गोत दक्षिण समुद्र आयले वय कसले आयले म्हणून गोतना. निमगेल काय केलो पंत पळय हे राजकीयांत प्रोटेस्ट जाता म्हणून पुरा जना आपूण वता आसतात. कसल्याक प्रोटेस्ट जाता आसा तुमी कसले करता आसाचे म्हणून निमगेल्यार तांकां गोत आसना. आपूण वर नासता तांणी येवन आसताची. तशी जालें हें एक मांकडाले परिस्थिती. कसले आयले म्हळ्यार म्हणलें काही ताणें सांगलें पळय सीतान्वेषण म्हणून कोरका. रामाल बायल सीतेक अपहरण केला रावणान ताजे खातीर आमी हिंगा आयले. हे आयकल तक्षण अनेक मांकडान म्हणलें काही पळय आमगेली कसन परिस्थिती जाला हाजी. हे मांकडाल निमित्त हे सुग्रीवाल निमित्त आमकां असल दुस्थिती आयल्या आमकां हाजी. कित्याक म्हळ्यार त्या सुग्रीवान आमकां आज्ञा दिवन सीतान कसन संबंध आसा आमकां रामाक आमकां सीतेक की आमगेल्या रायाक सुग्रीवान करी रामाक कसन संबंध आसा. संबंध ना. आमकां ताणें हे परिस्थिती काडल्या. सीता अन्वेषण म्हणून आमी हांगा येवन पडल्या. पळय आमगेले हाका पुरा कारण कोण म्हळ्यार सुग्रीव आमगेले रायो म्हळें काही एक मांकड. आनी एक मांकडान म्हळें काही मूर्ख तूं. सुग्रीव न्हय कारण. कोण कारण म्हळ्यार हाका हनुमंत कारण. कित्याक हनुमंतान रामाल सख्य करून दिलें सुग्रीवाक. हनुमंतान रामाल सख्य करून दिनातल्यार राम हनुमंत सुग्रीवाक निमगेय नाशिल्लो म्हाका सीतान्वेषण करून दी म्हणून घेवन. हे परिस्थिती आमकां येयनाशिल्ल्या हनुमंत ताका कारण म्हणाले काही. अनेक मांकड म्हणाले काही मूर्ख तूं. पळया केदो पंता आमी विंगड्या मूर्ख म्हणत आसताची. आमी कितलो मूर्ख म्हणून गोतना. त्या मांकड पुरा मूर्खची जाल्यार एकले एकले सोन घेत आसा तूं मूर्ख हो मूर्ख म्हणून घेवन. एक विनोदाक सांगचें आशिल्लें मूर्खता आमी विंगड्या मूर्ख म्हणून सांगतना आमी कितलो मूर्ख म्हणून कळना म्हणचे एक दृश्टांत दिवचें आशिल्लें. एकल्यान दोग जण यजमान तांणी तांगेले एक एक नौकर आशिल्ले पिये पुरा तांगेलें काम करतले. ते दोग जण यजमान एक पंत मेळ्ळे. व्हड बिजनेसमॅन तांणी मेळ्ळो. तांणी उलोवंक घेत आशिल्ले अशीच लोकाभिराम कसं की उलयत आशिल्ले. तेदन त्या यजमानान म्हणलें की एकल्यान म्हळ्यार मिगेलो नौकर आसा मिगेल्या काम करतलो तो कितलो मूर्ख वता तुका.
अनेकळ म्हणाल काय मिगेला वरकेन एकला कामाचा असं तो नौकर तो वरकेन मूर्खाची म्हणाल काय वय बा हांव मिगेल नौकर कितलो मूर्ख म्हूण हांव तुका प्रूव करून दाखयता म्हूण म्हणाल काय हो यजमान ताण तागेले नौकर आपेल काय बरें यो हांगा म्हूण आयलो तो घ्या म्हूण 100 रुपये दिले काय ताण 100 रुपये दी बस आज वचून TV हाडी म्हणलें काय ताका 100 रुपये दिवन TV हाडी म्हणलें खंय मेळटा 100 ताण कसन केलें नौकरान 100 रुपये घेतल्या हां जायत म्हूण सीदा हाडता म्हूण भायर सरलो अनेक यजमानान तागेले नौकर आपेले ताण म्हणलें पळय आतां मिगेल नौकर आपेता तो कितलो मूर्ख पळय ताण तागेले नौकर आपेले हां पळय मिगेलो ऑफिस खंय आस म्हूण गोतस न्हू तुका वय गोतस स्वामी म्हणलें बस थंय वच हां वचून कसन थंय वचून हांव आसकिना म्हूण पळोवन यो म्हूण म्हणलें जायत पळोवन येता म्हूण हो आयलो गंमत कसं नाही म्हळे हांनी 2 जण नौकर भायर वटू मेळ्ळे त्या एकला नौकरान म्हणलें काय पळ मरे आमगेले यजमान कितलो मूर्ख पळय कित्याक पळय यजमान म्हाका 100 रुपये दिवन TV हाडी म्हूण म्हणटा आसा हांव हाडटसिलो 100 रुपये TV कसं नाही तोंदर ना जाल्यार आज आयतार म्हूण गोतना ताका मार्केट बंद आसता ताका गोतना मूर्ख तो पळय हक्क तो मूर्ख म्हूण सांगता हक्क हो मूर्ख म्हूण हक्क कळतना अनेकळ म्हळें काय मिगेल यजमान मरकेन कितलो मूर्ख म्हळ्यार रे ताण म्हाका कसन सांगली गो तस वस ऑफिसा वचून हांव थंय आसकिना पळोवन यो म्हूण म्हणलें कित्याक हांव थंय वचून तो आसकिना म्हूण कसले पळोवका ताणें फोन केल्यार कळना कितलो मूर्ख पळय हो मूर्खता कशी म्हळ्यार रे आमी इतर लोकांक आमी आपादन करतात तूं मूर्ख जाल्यार आमी केलो पण आमगेली मूर्खता आमकां कळना तशें हे एक मांकडा तूं मूर्ख तुका गोतना कोण कारण म्हूण सुग्रीवच हाका कारण आनीक ना हनुमंत कारण जाल्यार तांणी रिजनींग आसा हनुमंतू कारण वय कितें म्हळ्यार हनुमंतान रामाल सख्य केलेलें ना अनेक मांकडान म्हणलें काय हनुमंत न्ही कारण हनुमंतान रामाल सुग्रीवाल सख्य करोका पडलें कसलें का रामान किष्किंधे दिक्कान येवचें वचून नवे पंपातीरा येवचें वचून पंपातीरा कसले आयल राम शबरीन पेटयलेलें ताका वस थंय म्हणून येवन शबरीक उद्धार केले नंतर शबरी म्हणता तूं पंपातीरा वसा थंय सुग्रीव मेळटा म्हणून नंतर कोण कारण त्या मांकडान म्हणलें काही शबरीच हाका पुरा कारण ती मानतारी ती तपस्या करून रामान उद्धार करून तिगेले उद्धार जावचे मरत आशिल्ली नुतची रामाक हेकाड पेटोवन मेले आमकां पुरा असल परिस्थिती आयलात शबरी कारण म्हणलें अनेकल्यान म्हणलें काही शबरी वरकेन कारण नाही शबरीला आयलं कसं राम सीतेक सोदून सोदून आयलो रामाक त्या दिक्कान बस सीता अपहरण जाल्ला म्हणून फर्स्ट सांगील कोण जटायूला अपराध म्हणलें अनेकल्यान जटायूला अपराध नाही तो महाज्ञानी भक्त तो रामाला सेवा करता म्हणून घेवन तो युद्ध करून मेल्लो तसल महात्मा तो जटायू तागेल कसले निंद करता तो जटायू कारण नाही हाका तस जाल्यार कोण कारण हाका पुरा मूल कारण कोण म्हळ्यार कैकेयी कितें म्हळ्यार तीन कैकेयीन 2 वर निमगिलेले 2 वर निमगुचे वचून दशरथान रामाक पेटोवंक जालें वनाक येवंक जालें रामान वना येवचें वचून रावणान सीता अपहरण केलें 3 वर निमगीन हातील आसल्यार ह्या पुरा समस्या येत आशिल्ले बाय ना एक मांकडान अशी म्हळ्यार आनेक मांकडान म्हळें काय कोणें न्हय पुरा मूल कारण दशरथ कितें म्हळ्यार वर दिल्लेलें ताण न्हय दिल्लेलें ताण 3 निमगेलेले सहज तिगेल कसन चूक आसा दिल्लेलें दशरथान पुराक मूल कारण दशरथ म्हणलें काय अशें हांनी एका चर्ची कोरनो पळया समग्र रामायणाची काणी आयली एक पंथा खंय थंय त्या सीता समुद्र दक्षिण दिक्काक आयले पळया थंयच्यान रिवर्स गेले पुरा रामायण जाल्यार एक पण समग्र रामायणाचे कथाश्रवण जाली रामायण कथाश्रवण जाल्ले तशीची हांनी ह्या पुरा चर्च दात्त म्हणटनाची त्या दिक्काच्यान थंयची दक्षिण समुद्रांत समुद्रा तटांत संपाती थंय पोण आशिल्लो तत्क्षण संपाती ताका रेक्की चिगुरले पळय चिगुरून उड्डून आयले संपाती कोण ते रामकथा गान हांगा केलेले मिगेल राम आत्त हे क्षण रामकथा श्रवण करून मिगेले लासून गेलेले रेक्के म्हाका वापस आयले चिगुरली म्हाका म्हणून उड्डून संतोषार येता संपाती पळया रामकथा श्रवण केल्यार रामायण श्रवण केल्यार कसन जाता संपातीक लासून गेलेले रेक्के चिगुरले म्हणल्यार आमगेले जिवनांत आमकां कसन जाता रामायण श्रवण केल्यार भगवत कथा श्रवण केल्यार आमकां आरोग्य मेळटा
कोण रुग्ण जाला, अनारोग्य पीडित जाला, अस्वस्थ जाला, रामायण श्रवण कराया. अस्वस्थ जावन असेल पुरुष रामायण कथा श्रवण दाऊ बीर तर स्वस्थ जाता. अनारोग्य असल्यारे आरोग्य मिळता. आमकां अशी दोन्हीची आधी आणि व्याधी. व्याधी म्हळ्यार शरिराक येवचे रोग, आधी मानसिक रोग, डिप्रेशन. तुमकां डिप्रेशन नांवाच्या मानसिक रोग कसने असो, दैहिक रोग कसने असो, रामायण निरंतर श्रवण करा. कशी त्या संपातीक रेक्क चिगुरले पळया आमकां तशी आमगेल जिवनांतू निरुत्साही जालेले आमकां एक पंत चैतन्य येता, एक पंत उत्साह येता. आमकां कसने नाक्का जीवन नाक्का म्हण दिसता. एक एक क्षणाक तुमकां केदन केदन हा जीवन नाक्का आनी मिज्यान कसने करच्या दायना म्हणून तुम्ही एक तराची डिप्रेशन नावत्ताची मानसिक संतुलन केदन वत्ता तेदन रामायण श्रवण करा. एक पंता रामायण श्रवण करा. समदाताची गेल्लेलं आरोग्य आमकां मेळटा. आरोग्यवंत दत्ताची त्या ताका आमकां ज्वलंत दृश्टांत संपाती. तसले संपाती उडता तो सांगता मिगेल भाव जटायू ताणें रामाक सीतापहरण जावचें राक्का म्हणून घेवन ताण मस्त प्रयत्न करून ताण आत्माहुती केलेलं ऐकून म्हाका मस्त संतुष्ट जाला हवा. म्हाका वरकेन सेव करचें जायनी. कितें म्हळ्यार जटायूक आनी संपातीक सान आसता म्हणटना एक पंत तांगेल मध्य स्पर्धा बाप बाबाल मध्ये असता. सान आसता म्हणटना चिक्के तांगेल दोग जनाल मध्ये स्पर्धा आसता केन्नाय तूं फस्ट की हांव फस्ट पळोवया तशी तसल स्पर्धा आसता. जटायू आनी संपाती वरकेन तशी जाल्या. संपाती अण्णा जटायू भाव सान होता. सूर्याल सारथी कोण आसा अरुण, अरुणाल पुत्र हन्नी. कसन जालें जटायूक आनी संपा रेक्के आसा कोण सूर्यमंडलाक फस्ट उडता म्हण. आमगेले पुरा रनिंग रेस जाल्यार हांगेले फ्लायींग रेस कोण फस्ट उडता म्हणून घेवन पळया थंय सूर्यमंडला कोण वता म्हण उबले उड्डून आनी कसन सूर्याल समीप वत्त म्हणटनाच ते सूर्य शाख सूर्य किरणाच प्रतप्त किरण सहन करून घेवच्या दायनी. आनी कसन जटायूक ते सहन करून घेवच्या दायनी. आनी कुसन तागेले समग्र शरीरच भस्मीभूत जाता म्हणटना संपातीक कळ्ळें. संपातीक कसन केलें तागेल रेक्के काण ताणें ताका पटोवंक घेतलें. तागेल एक रेक्के भस्मीभूत जावन तो तोग पडलो. त्या दिवस दुखून तो थंय तोग पडलेलो पळया. असल जटायूक कसन जायनी संपाती त्या दिवस पडलो थंय. हांनी दक्षिण समुद्राक येवन थंय सीतान्वेषण करचें म्हणून केदन येवन रामायणाचें सर्व श्रवण जालें तेदन हांगेल रेक्केची उरले. संपाती हांव रामाल सेव करचे खातीर कसन करयात तेदन म्हणटा तूं एक काम करी हांगच्यान उड्डून थंय सीत आसकी ना म्हूण पळय. कितें म्हळ्यार गृध्र दृश्टी म्हणटाची ईगल ताजे आयज इतले शार्प आसता की म्हळ्यार कितले दूर दुखून समुद्रा भितर आशिल्ले ताका ते मीन वरकेन दिसता. ताजी प्रे खंय आसता तितले शार्प आयज ताजे. संपाती वरकेन उडता उड्डून सांगता हांगच्यान शतयोजन विस्तार आसा ह्या समुद्र. थंय लंका लंकेंत अशोकवनांत त्या सीता थंय शिंशपा वृक्ष म्हणून आसा त्या शिंशपा वृक्षा म्हणून बैसल्या. एक्झॅक्ट लोकेशन सांगता संपाती. निश्चय जालें सर्वांक. हां आनी हांगा संपातीन सांगला सीत हांगा आसा. जायत नेक्स्ट आतां समुद्र उल्लंघन करका थंय वचका नवे कोण वचचें. एक एक वानरान म्हणलें खंय शतयोजन विस्तार समुद्र. एक मांकडान म्हणलें म्हाका हांव 10 योजन उडता म्हळें खंय एक मांकड. आनेक मांकडान हांव 20 योजन उडता. आनेकल्यान म्हणलें हांव 30. आनेकल्यान म्हणलें हांव 40 योजन उडता. कसं प्रयोजन ना. जांबवंतू एद्र आयले खंय पुरात्वहं षण्णवति प्लवोहं. हांव ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲಾಂತೂ ಷಣ್ಣವತಿ ಪ್ಲವೋಹಂ 96 ಯೋಜನ उडतसिलो म्हळें. जाल्यार आत्तां जायना. आत्तां 6 योजन उणी जाला आमी गेले. आत्तां 90 योजन उडतात आत्तां. कित्याक म्हळ्यार म्हाका डॉक्टरान उडचें ना म्हणून सांगलां. डॉक्टरान कसन प्रिस्क्रायब करताच पळया तांणी त्या आमी फॉलो करताची. एक्झॅक्ट तांणी कशी सांगताची. असल टायमा मात्र घेया म्हळ्यार मात्र घेताची. वॉकिंग करी म्हळ्यार वॉकिंग करताची. चड एक्सरसायज करूं नका म्हळ्यार आमी करनाची. डॉक्टरान ताका कसन जालें म्हळ्यार जांबवंताक
वामनु त्रिविक्रमदल्लेल्तिदन ते अद्भुत परमात्माल अवतार पळोन संतुष्ट जावन इतलं उत्साहारी उडलं कयतो परमात्माला ते अवतार पळोन मस्त म्हणतार तो जांबवंतो वामनावतारान असील तो इतलं खुशी जाली काय म्हळ्यार वामन त्रिविक्रमदल्लो म्हणून तागे लीला तागेले हे महिमा तागेले महत्व सर्वत्र हा प्रचार करून येऊ का म्हणून समग्र भूमंडल प्रदक्षिण केलं काय ताणे उत्साहारी संभ्रमारी करत म्हणताना कसं जालें एक खंचकी पर्वत तागेले पांया लागले तो म्हणाल काय हाजी पुढ 96 योजन उडत आशिल्लो जाल्यार म्हाका आतां थोडेच पर्वत पांया लागून पांया गांठी मोडला आतां 6 योजन म्हाका उणी जाला सामर्थ्य आतां उडचें जायना अंगद आयलो अंगदान म्हणलें की हांव 100 योजन उडता म्हणाल की आनी एकल्यान म्हणलें तूं 100 योजन उड्डून कसन प्रयोजन माराया तुगेले थंय उडली तक्षण चार्ज खाली जालें म्हणून जाल्यार हे थंय काय तुका चार्ज करचें जायना तांणी तुका बंदी करून तांडून व्हरताची वापास येऊ का सीतेक ते सुद्दी कसन पावो का कित्याक म्हळ्यार हांगा हनुमंताक राम आप्पोन ते अंगुलीयक दिवन आसता रामाक हनुमंता वयर विश्वास आसता तूं दक्षिण दिक्का वता तसो तुका मेळटली सीता मेळ्ळ्यार ह्या अंगुलीयक दी तूं मिगेल दास म्हूण कळता आनी तिगेल संदेश मिगेल संदेश तिका पावय तिगेल कसन संदेश आस तूं हाडी म्हणून दिवन आसता आतां हांगा उड्डून त्या कार्य साधन करून येऊ का वापस त्या कोण करता कोणें करचें साध्य ना हनुमंतून उत बैसला हानी पूरा तांगेले स्वसामर्थ्य प्रकट करतसाचे हनुमंतान मात्र सांगनी एकमात्र सामर्थ्य आशिल्लें उड्डून त्या कार्य साधन करून येवचें सामर्थ्य हनुमंताक मात्र जाल्यार हनुमंत सांगना ताका गोत आसा मिगेल भितर आशिल्लें बल मिगेल न्हय रामान दिलेलें हनुमंताक विस्मृती आशिल्लें शाप आशिल्लें म्हणून आमी काल श्रवण केलें ऋषीन तांकां शाप दिलेले तुगेले भितर अपार बल आसा सामर्थ्य आसा ताची विस्मृती जावं तुका जाल्यार त्या बलाचे तुका उडगास येता केदन म्हळ्यार कोणें येवन तुका प्रशंस करका तुगेलें श्लाघन करका तेदन तुका तें तुगेलें भितर आशिल्लें अपार बलाचें उडगास तुका येता जांबवंतान येवन प्रशंस केलें हनुमंता तूं एकलोच रे आनी कोणेंय साध्य ना रामकार्य साधन करच्याक रामकार्य साधको त्या अंगुलीयक दिवन सीतेक संदेश पावोन येवच्याक सामर्थ्य तुका मात्र आसचें म्हणून ताका प्रशंस केलें तेन्ना ताका उडगास आयलें हें एक सर्व एक नटना आनी तूं हनुमंताक जागृती जालें तो मुखारी समुद्र उल्लंघन करच्याक उद्युक्त जाता म्हळ्यार हनुमंताना एक पुराजनान तांगेलें सामर्थ्य सांगलें हांव 10 योजना हांव 20 हांव 80 हांव 90 हनुमंतान सुरवेक सांगयत आशिल्लें ना हांव उडता म्हाका सामर्थ्य आसा हांव वचून कार्य करून येता म्हणून सांगयत आशिल्लें सांगनी हनुमंतान सोडलें पुराजन सांगो म्हण कसल्याक म्हळ्यार हनुमंतान सुरवेक सांगून ताण वचून त्या अंगुलीयक दिवन कार्य साधन करून आयल नंतर ह्या मांकडपुरा कसन म्हणटा आशिल्लें म्हळ्यार हनुमंता मात्र सामर्थ्य आसा सोडलेलें आसलें आमी वरकेन करता आशिल्लें आमी वरकेन उड्डून वचून दिवन येता आशिल्लें ह्या कार्य साधन करता आशिल्लें हनुमंत कसन व्हडा म्हूण म्हणटा आशिल्लें पुराजन त्या म्हणचे अवकाश येवचे ना ताका हनुमंतान नुत बैसलो हनुमंत तुमी पुराजन सांगा फस्ट कडे तुमच्यान कोणाच्यान साध्य ना म्हणले नंतर हांव करता अशी तेषाम अशक्तिं प्रकटां विधाय अशें हनुमंतो तांगेल अशक्ती सर्व मानवाला अशक्ती प्रकट करताची तागेल शक्ती सामर्थ्य प्रकट करताची समुद्र उल्लंघन करचे प्रवृत्त जाता मुखारी उल्लंघन करून हनुमंतो कशी कार्य साधन करून येता ते आमी फाल्ल्या दिवसाक पळोवया म्हणून सांगताची आयच्या दिवसाक श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय जय राम। अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयै यान्ति दुःखानि यन्नामतः। अक्षरो योजरः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा जादिकं। प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला अखण्डमण्डनं। प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला अखण्डमण्डनं। देवतामण्डला अखण्डमण्डनं। बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की।